नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी केली आहे। त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे आता मनमानी पद्धतीने तोडता येणार नाहीत। कोणत्याही इमारतीवर कारवाई करण्यापूर्वी संबंधित मालक आणि भाडेकरू यांना 15 दिवसांचा कारणे दाखवा किंवा कायद्यानुसार निश्चित केलेल्या कालावधीचा नोटीस देणे बंधनकारक असणार आहे। राज्यातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे अनेक गावचा संपर्क तुटला असून अनेक तरुण उमेदवार MPSCच्या परीक्षेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती। राज्य सरकारच्या शिफारसीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे। आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे। हरियाणातील गुरुग्राम मधील झारसडा चौकात एका भरधाव वेगाने येणाऱ्या थारने दुभाजकाला धडक दिली। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनास्थळी पोलीस पोहोचले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। रशियाने पहिल्यांदाच आपली आण्विक पाणबुडी जपानजवळ तैनात केली आहे। या निर्णयामुळे जपान, अमेरिका आणि जगभरात चिंता व्यक्त होत आहे। अलीकडेच जपानने युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध लादले होते, त्यावर रशियाने प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती। याशिवाय कुरिल बेटांवरून रशिया जपान यांच्यात जुना वाद सुरू आहे, त्यामुळे या हालचालींमुळे आशिया प्रशांत भागातील तणाव वाढण्याची शक्यता आहे। साऊथ सुपरस्टार पवन कल्याण आणि बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी यांच्या दे कॉल हिम ओजी या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे। रिपोर्टनुसार ओजीने ओपनिंगच्या दिवशी तब्बल 63 कोटी रुपयांची नेट कमाई केली। याशिवाय पेड प्रिव्ह्यू मधून 21 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई झाली आहे। अशा प्रकारे या चित्रपटाची एकूण ओपनिंग 84 कोटी रुपये इतकी झाली आहे। 28 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यापूर्वी अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांना दुखापत झाली आहे। कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतींची पुष्टी केली। यामुळे अंतिम सामन्यापूर्वी या खेळाडूच्या तंदुरुस्तीबाबत टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।